नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आपण बघतोय भीमा नदीच्या पिराची कुर्ली पटवर्धन कुर्ली बंधाऱ्यावरती आपण खरं तर उभा आहे। या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत, प्रशासन सज्ज झालेलं आहे। कारण उजनी धरण असेल किंवा वीर धरण असेल हे 100% भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नदीकाठच्या भागाला खरं तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत पिराची कुर्लीतील महसूल अधिकारी आहेत, पटवर्धन कुर्लीतील महसूल अधिकाऱ्यांनी आपण संपर्क केले आहेत। त्याचबरोबर पोलीस पाटील आहेत या गावचे आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून काही सूचना आपल्याला देण्यात येतात का आपण बघूया। खरं तर बंधाऱ्यावरून पाणी खाली पडतंय, अतिशय तीव्रतेचं पाणी वरून उजनी धरण असेल वीर धरण असेल या धरणातून पाणी येतंय। खरं तर आपल्यासोबत सर नमस्ते। प्रभात न्यूजमध्ये खरं तर स्वागत आहे। आज महसूल व्यवस्था म्हणून तुम्ही या ठिकाणी आलाय, बॅरिकेड लावलेत आणि एक प्रशासन म्हणून त्या ठिकाणी सज्ज आहे। वरून काय आदेश आहे, काय सध्या परिस्थिती? पंढरपूर तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेबांनी एक पथक स्थापन केलेलं आहे। त्याच्यामध्ये महसूल विभाग, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस पाटील सर्वांना त्यांनी समाविष्ट केलेला आहे। वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नदीपात्रात येत आहे आणि सध्या दुपारपासून हा जो बंधारा आहे पिराची कुर्ली ते पटवर्धन कुर्ली पाण्याखाली गेलेला आहे। बंधाऱ्यावरती सुमारे 2 फूट पाणी आहे आता सध्या आणि नागरिकांनी इथून जाऊ नये यासाठी आम्ही बॅरिगेटिंग लावून पोलीस प्रशासनाच्या मदतीनं महसूल आणि पोलीस या सगळ्यांनी इथं बंद केलेला आहे रस्ता दोन्ही बाजूनं। तिकडच्या बाजूनं पटवर्धन कुर्लीचे तलाठी भाऊसाहेब आणि तिकडचे पोलीस पाटील आहेत। इकडून आम्ही ग्राममहसूल अधिकारी आणि पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ इथं आहे आणि ग्रामस्थांचं योग्य सहकार्य मिळत आहे। नागरिकांना विनंती आहे की यांनी कुणी इथून पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्या जीविताला धोका आहे आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं सर्वांना विनंती आहे। खरं तर नदीकाठच्या लोकांना आता मोटरी काढल्या नसलेल्या किंवा नदीकाठचे राहणारी लोक असतील त्यांच्यासाठी काय असं? नाही, नदीकाठच्या लोकांनी आता पाण्याचा प्रवाह दिवसाबरोबर जर समजा पाण्याच्या वर असेल तर त्यांनी काढायला काय हरकत नाही, पण बंधाऱ्याच्या आसपास कुणी जाऊ नये कारण तिथं पुराचं पाणी जास्त आहे आणि जिथं सपाट भाग आहे तिथं काही अडचण नाही, पण शक्यतो पाण्याच्या प्रवाहापासून जनावर आणि माणसांनी लांब राहणं आवश्यक आहे। खरं तर आता प्रशासनाची सूचना आहे। पूर परिस्थिती जर निर्माण झाली तर इथल्या जे स्थानिक रहिवासी असतील जे नदीकाठच्या राहतात त्यांची काय सोय केलेली आहे? नाही, पूर परिस्थिती जर वाढली तर त्यांना आपण निवारा या ठिकाणी हलवणार आहे। त्यांना म्हणजे तिथं आपल्या गावात जी काय पालखी तळावरची व्यवस्था आहे किंवा जिथं आपली शाळा वगैरे आहेत, महाविद्यालय आहेत, तिकडं आपण त्यांना स्थलांतरित करू। आपल्यासोबत पोलीस पाटील आहे, काय एकंदरीत प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून काय संदेशावरून काय तुम्हाला संदेश आलाय का? बंधाऱ्यावरून पाणी वाहत असेल तरी ग्रामस्थांनी बंधाऱ्यावरून जाऊ नये आणि समजा एखादा धाडस करतोयच जातोयच त्यासाठी तुम्ही काय कडक कारवाई करणार? कडक कारवाई करणार त्यांच्यावरती। त्यांच्यावरती खरं तर ग्रामस्थ आहे, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य जसं महसूल अधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी ग्रामस्थाला किंवा ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा आम्ही बोलवून घेतलंय, एकंदरीत इथली परिस्थिती काय सांगते? या परिस्थितीत सध्याच्याला तर पुलावरून 2 फूट पाणी आहे। या नागरिकांनी इथून कोणी जाऊ नये, कमीत कमी पंढरपूर बायपास केलेलं आहे त्या रोडने जावं। ज्याच्या जीवाची जे त्यांनी काळजी घ्यावं। महसूल अधिकारी आहेत, पोलीस पाटील आहेत, पोलीस आहेत, प्रशासन इतकं सांगतात तर तेवढं तर ऐकून जे त्याने आपला मार्ग निवडावा। नक्कीच या ठिकाणी आपण महसूल अधिकारी असतील, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्याकडून जाणून घेतलं की सध्याची परिस्थिती काय। खरं तर विद्राव्य असं रूपात पाण्यानं रौद्ररूप घेतलेलं आहे। कुठल्याही नागरिकानं त्या ठिकाणी धाडस करून त्या नदीचा पूल ओलांडू नये अशी त्या ठिकाणी प्रशासनाकडून विनंती करण्यात आलेली आहे। आता खरं तर हा नदीकाठचा भाग आहे, जर पाण्याची पातळी वाढली तर प्रशासन त्या ठिकाणी सज्ज, पालखीतळा असेल, पिराची कुर्लीतील जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात येणार असं सुद्धा त्या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले। तरी नागरिकांना इथं सूचना आहे की पिराची कुर्ली आणि पटवर्धन कुर्ली जो बंधारा आहे तो सध्या तरी बंद करण्यात आलेला आहे। पटवर्धन कुर्लीचे ग्राम महसूल अधिकारी असतील किंवा पिराची कुर्लीचे ग्राम महसूल अधिकारी असतील हे त्या ठिकाणी आता तैनात झालेले आहेत आणि त्यांनी इथं चांगली फौजपटा लावून बॅरिकेटिंग टाकून नागरिकांना रोखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तुर्तास तरी आपण इथं थांबूया आणि जे येणारे अपडेट आहे, वरून धरण तर फुल भरलेलं आहे, जे पाणी धरणात पडतंय ते पाणी थेट नदी वाटे आपल्याकडे येते, त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी इथं धाडस करून पुलावरती जाण्याचा प्रयत्न करू नये अशी सूचना त्या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तुर्तास तरी इथं थांबूया। धन्यवाद।